त्या काय सांगतात, काँग्रेस पक्षावर जातीवादाचा धर्मवादाचा आरोप करतात। अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांनी मतदारांना धमकी दिली, आमच्या पक्षाला जर मतदान नाही केलं तर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही, अशी धमकी दिली। सरकारची तिजोरी, सरकारचा पैसा, सरकारची तिजोरी, सरकारचा पैसा हा तुमचा माझा पैसा आहे, आपण भरतो त्या टॅक्स मधला पैसा आहे। तो पैसा अजित पवार असतील, नवनीत राणा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांच्या कुणाच्याही बापाचा पैसा नाही। तुम्हाला जर मतदान नाही दिलं तर पैसे देत नाही असं ते म्हणत असतील तर आपण पण जिथं तुमचा उमेदवार पडेल तिथली लोक आम्ही टॅक्स भरणार नाही असं सांगितलं तर चालेल का? टॅक्स तुम्ही आमच्या सगळ्याकडून गोळा करताय, सरकारची तिजोरी आमच्याकडून भरताय, आणि ज्यावेळेस सरकारी योजना द्यायची वेळ येते त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणता की आम्हाला मतदान दिलं तरच आम्ही तुम्हाला सरकारी निधी देऊ। महाराष्ट्रामध्ये दंगे पसरवले, जातीच्या धर्माच्या नावावर भांडण लावलं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपयशी ठरले, माझ्या माता भगिनींची सुरक्षा अडचणीत आली, दररोज बलात्कार होत आहेत, पोलिसांकडूनच गुंडगिरी करण्यात येत आहे, दिवसाढवळ्या खून पडतायत, या महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा व्यवसाय वाढवतायत, तुमच्या माझ्या तरुण पिढीला व्यवसायामध्ये या ड्रग्सच्या व्यसनाच्या विळख्यामध्ये ही लोक घालवत आहेत आणि मतदान मागण्यासाठी आता तुमच्या माझ्या समोर येत आहेत। आपल्याला सांगायचं येत्या निवडणुकीमध्ये की नगरपालिकेची निवडणूक ही इथल्या जनतेच्या प्रश्नावरची निवडणूक आहे। तुम्ही आम्हाला देशातलं काय सांगू नका, राज्यातलं काय सांगू नका, या भंडारा शहरामध्ये पाण्याची व्यवस्था का नाही, नाल्यांची व्यवस्था का नाही, याचा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल। राज्य सरकार भरपूर पैसे देणार आहेत, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे त्यांच्या मंडळींना पैसे देणार आहेत, कारण त्यांनी गद्दारी करून चोरून पैसे भरलेले आहेत। आपलं मत विकत घ्यायचा प्रयत्न करतील, आपल्याला जातीच्या धर्माच्या नावावर विभागण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्याला दाखवून द्यावं लागेल की काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा इथं किती मजबूत आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस विचारतात काँग्रेसने काय केलं, आमच्याच सोबत सत्तेत राहिले, आमच्याच सोबत मंत्री राहिले, आमच्याच बळावर सत्ता उपभोगली, आणि आता बीजेपीची सत्ता आली की तिकडे जाणारे प्रफुल्ल पटेल, अजित पवार, हे एकनाथ शिंदे कोण आहेत? ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्या एकनाथ शिंदेंना जपलं, साधा एक रिक्षावाला आमदार केला, मुख्यमंत्री होण्याची पात्रता आली, पण त्यांच्याच बाळासाहेबजी ठाकरे यांच्या मुलाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून गद्दारी करण्याचं काम याच एकनाथराव शिंदे साहेबांनी केलं, आणि आता तुम्ही आम्हाला काँग्रेसवाल्यांना शिकवणार? या देशाला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिलं, महात्मा गांधी, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलालजी नेहरू, या सगळ्या लोकांच्या बळावर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्यासाठी लढणारी काँग्रेस होती। या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साथीने संविधान आणलं, काँग्रेसनं आणलं, बाबासाहेबांनी आणलं। या देशामध्ये लोकशाही आणली, काँग्रेसनं आणली। आता ज्या या निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, नगर परिषदा, महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेसनं आणली। 50% महिलांना आरक्षण काँग्रेसनं आणलं। या देशामध्ये शाळा, महाविद्यालय, विमानतळ असेल, धरण असेल, आरक्षणाचा कायदा असेल, हे सगळं ज्या काँग्रेसनं केलं त्याला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना या निवडणुकीतून आपल्याला उत्तर द्यावं लागेल। जातीच्या धर्माच्या, मंदिरीच्या, मस्जिदीच्या नावावर तुम्ही भांडणं लावली, दंगे पसरवले, स्वतःची मुलं परदेशात शिकायला पाठवतात, स्वतःची मुलं दुसऱ्या देशात उद्योग व्यवसाय करतात, आणि माझ्या मुलाच्या हातामध्ये धर्माच्या, जातीच्या नावावर तलवारी आणि दगड देण्याचं पाप या महायुती सरकारनं केलं। यांना भंडाऱ्यामधून संदेश द्या की आम्ही नागरी प्रश्नावर निवडणूक लढू, आमच्या पाण्याच्या प्रश्नावर बोला, आमच्या रस्त्याच्या प्रश्नावर बोला, आमच्या नगर परिषदेमध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होते, नगर परिषदेच्या आरोग्य केंद्रामध्ये आरोग्याच्या सुविधा भेटत नाही, यावर काम करणाऱ्या पक्षाला तुम्हाला निवडून द्यावं लागेल। भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची गद्दारी सेना, या लोकांना लोकांच्या जगण्या मारण्याच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही। आता त्या चोरांचे आपापसात भांडणं लागलेले आहेत, रोज भाजपाची माणसं एकनाथ शिंदेच्या माणसाला मारत आहेत, एकनाथ शिंदेची माणसं भाजपाच्या माणसांवर आरोप करत आहेत। त्या चोरांच्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही। सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, माता भगिनींचा सन्मान करणारा, नागरी प्रश्नांची सोडवणूक करणारा, संविधानाला, सगळ्या जाती धर्माला सोबत घेणाऱ्या काँग्रेस पक्षाला आपल्याला मजबूत करावं लागेल। पुन्हा इंदिराजींची काँग्रेस, पुन्हा शिक्षणाचं आधुनिकीकरण आणलेल्या, कम्प्युटर, मोबाईल क्रांती आणलेल्या राजीवजींची काँग्रेस आपल्याला पुन्हा दाखवून द्यावी लागेल।
त्यामुळे विनंती करतो की येत्या 2 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं घराच्या बाहेर पडा, हाताच्या पंजावरचं बटन दाबा आणि जोपर्यंत निवडणूक लागत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जिथं मशीन ठेवलेले आहेत, जिथं निवडणुकीची मतमोजणी होणार आहे, डोळ्यात तेल घालून त्या जागेचं संरक्षण करा। ही लोक अर्ध्या रात्री मशीन बदलतात, ही लोक नकली मतदार आणतात, ही लोक बोगस मतदान आणतात। ही हुकुमशाही तुमच्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही चालू देऊ नका एवढी विनंती करतो। पुढच्या सभेला मला जायचंय। जयश्रीताई नगराध्यक्ष होतील, उच्च शिक्षित महिला आहेत, सार्वजनिक आयुष्यामध्ये काम केलेल्या महिला आहेत। जाता जाता मला सांगायला आवडेल की आताच्या आमदारानं त्यांच्याच बायकोला उमेदवारी दिली असं मला कळालं। आपल्याच घरामध्ये आमदारकी, आपल्याच घरामध्ये नगराध्यक्षपद, मग शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांना काय फक्त सतरंजा उचलायच्या? नानाभाऊ पटोले यांनी खासदार केला, डॉक्टर प्रशांत पडोळेंसारखा सामान्य कार्यकर्ता, सामान्य डॉक्टर युवक भारताच्या संसदेमध्ये पाठवला। प्रशांत पडोळे साहेब आज सामान्य घरातलं प्रतिनिधित्व करतायत। जयश्रीताई नानाभाऊंच्या कुटुंबातल्या नाहीत, घराणेशाहीतल्या नाहीत, स्वतःचं कर्तृत्व आहे। महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, शिकलेले आहेत, लोकांचे प्रश्न मांडता येतात, महिलांच्या दुःखाची जाणीव त्यांना आहे। त्यामुळे आपली माणसं, आपलं समजून घेणारा पक्ष म्हणून काँग्रेसकडे आणि जयश्रीताईंसाठी मतदान मागतो। येत्या 3 तारखेला ज्यावेळेस टीव्ही चॅनल मध्ये आम्ही निकालाचं विश्लेषण करायला असू त्यावेळेस कोपऱ्यामध्ये भंडारा नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकलाय अशी बातमी आम्हाला ऐकायला भेटेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो। काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।